2014 पासूनचे अदानींचे वाढते उद्योग दाखवत मुंबईकरांना जागं होण्याचं आवाहन केलं। तसंच मुंबई अदानींना देण्यासाठी भाजपला मुंबई जिंकायची असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आणि यावेळी बोलताना भाजप ब्रँडवरूनही उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला। ही निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची असून मुंबई वाचवा असं आवाहन राज ठाकरेंनी मुंबईकरांना केलंय। तर जाहीर सभेतून राज ठाकरेंनी भाजपवर काय आणि कशी टीका केली पाहूया। ज्यावेळेला वेडावागड्या पद्धतीने ज्यावेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना, त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो, ही मस्ती येते ना, हा माज येतो ना, हा त्याच्यातनं येतो। अख्खी मुंबई विकायला काढली, अख्खा महाराष्ट्र विकायला काढला, अख्खा देश विकायला काढला। जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला। मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये, इतका दळभद्री विचार माझा नाहीये। पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते, मी जगातनं तर दाखवतच नाही अजून। फक्त 10 वर्षामधली गोष्ट, ही 10 वर्षातली। या अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होते, ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे। आज जर चुकलात, कायमचे मुकलात म्हणून समजा। आज जर तुमच्या हातातनं ही शहरं गेली, त्यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? आज इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत, माझं त्यांनाही आव्हान आहे, सोडा ते सगळं। या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा। आता हा सगळा वाढवडला, आता बंदर येतंय म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल, चांगली गोष्ट आहे। महाराष्ट्रात बाजूला विमानतळ कशासाठी? तर म्हणे मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय, इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार। ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार। या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास 50 ते 60 शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढा प्लॉट आहे तो। दर निवडणूक आल्यानंतर यांचा पूर्वी एक विकृत डान्स होता, त्याला रोंबा सोंबा म्हणायचे, अश्लील सगळे चाळे सुरू व्हायचे आणि मग त्याला लोकांनीच हडतूड केल्यावरती तो बंद झाला। तशी प्रत्येक निवडणूक आल्यानंतर हे भाजपडे रोंबा सोंबा खेळायला लागतात। हिंदू मुस्लिम, मराठी अमराठी, महापौर कोण होणार? अहो मेवा भाऊ, तुम्ही आम्हाला काय शिकवताय? हे सगळं अदानीकरण चाललेलं आहे। आमची मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव आम्ही मुंबई ठेवलं। मला आता भीती वाटते, म्हणजे भीती तर वाटत नाही, कारण तुम्ही एवढे म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटली पाहिजे की मुंबईचं परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनामध्ये डाव आहे का? अजित पवारांबद्दल माझं स्पष्ट म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना की 70,000 कोटीचे घोटाळ्याचे आरोप तुम्ही आणि मोदीजींनी त्यांच्यावरती केले। ढीगभर पुरावे तुम्ही नेऊन दिले। आता जर का केस चालू आहे असं तुम्ही म्हणताय, तर पुरावे तुम्ही दिलेत, ते आता पुरावे की जाळावे कोर्टाने, एवढं सांगा। आणि त्या पुराव्यामध्ये दम असेल, कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही पुरावे दिलेत, तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या। आणि नसेल तर अजित पवारांची जाहीर माफी मागा। शिवतीर्थावरून ठाकरे बंधूंनी महायुतीच्या नेत्यांवर केलेल्या टीकेला आज महायुतीचे नेते त्याच मैदानातून प्रत्युत्तर